भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भूतपूर्व पहिले राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसादजी दिल्लीत प्रथमच त्यांनी पदस्पर्श केला त्या आसनाला, त्या खुर्चीला. त्यावेळी क्षणभर ते बावरले, मी कुठल्या जगात आलोय. पण स्वतःला सावरत आणि हिम्मत घेत त्यांना ती आठवण झाली. त्यांच्या आधी 17 ते 18 पिढ्या शेतात राबणारी ही कुटुंब, ही माणसं, आणि पश्चिम बंगालमध्ये एक पूर्व परंपरा होती त्या कुटुंबाची, त्या पिढ्यांची, की रोज देवाची पूजा होण्याआधी शेतातली मातीची पूजा करायची, नंतर देवांची पूजा करायची. आणि योगायोगानं, कर्मधर्म संयोगानं त्याच दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपतींना भेटण्याची वेळही त्यांनी ती नमूद केलेली होती. अमेरिकेचे राष्ट्रपती काही तास आधीच येऊन बसले. त्यांना थोडं कुतूहल होतं. सकाळी 7 वाजेलाच ते राष्ट्रपती भवनात आले. सकाळी 7 वाजता बाबू पूजा करत होते आणि बाबूंच्या पाठपोरं उभं राहून बाबू काय पूजा करतात ती बघण्याला त्यांनी खूप मोठा आपला उत्साह दाखवला. बाबू शांतपणे पूजा करत होते, ती मातीची. नंतर त्यांनी स्वतःच्या देवांची पूजा करून पूजा संपल्यावर पहिला प्रश्न त्यांनी बाबूंना विचारला. सर म्हणले, तुम्ही मातीची पूजा केली? हो म्हणे, मातीची पूजा. पण आम्हाला ते काही समजलं नाही म्हणे, तुम्ही मातीची का पूजा केली. त्यांनी शांत भाषेत सांगितलं. अहो म्हणे, भारतात काय पण जगात ही सगळ्या विश्वाची आई आहे, तिची पूजा केल्यानं काय बिघडलं. म्हणजे आई कशावरून? त्यांनी मग सविस्तर सांगताना सांगितलं, आपण आईच्या उदरात जन्म घेतो, लालन पालन संगोपनाचा कालावधी संपत नाही, तर या काळी आई आपल्यासाठी भाजीपाला देते, धान्य देते, फळं देते. मग ती आई नाही का म्हणले? त्या आईची आपण पूजा करतो म्हणले आम्ही भारतीय लोक. असं ऐकल्यावर त्यांनी, राष्ट्रपतींनी अमेरिकेच्या कान पकडले. 21 वेळा त्या मातीला नमस्कार घातला, नाक घासून. असा राष्ट्रपती जगात मी कुठे पाहिला नाही म्हणले. मातीला आई म्हणणारा राष्ट्रपती मी जगात, भारतात प्रथमच बघतोय म्हणे. आज या देशातले अनेक राज्यकर्ते दिल्लीत बसलेले आहेत, पण त्यांना मातीची ओळख आहे की नाही मला माहीत नाही. म्हणून या साऱ्या बाबी या देशाच्या विकासाला, गौरवाला पात्र ठरणाऱ्या आहेत. म्हणून त्यांनी परत एकदा भारतीयांनी या मातीचं परीक्षण, निरीक्षण, अवलोकन आणि अभ्यास करणं आवश्यक आहे. या मातीत अजून काय काय गुणधर्म आहेत ते अभ्यासणं क्रमप्राप्त आहे. त्यासाठी आपण प्रति महिन्याला हजारो मैलावरून आपला वेळ खर्ची घालून या पुण्यभूमीत आपण येण्याची अनेक कारणांपैकी एक कारण असू शकेल. आणि या पुण्यभूमीत आपणच आलो असं नाही. आज तगायत हजारो लाखो वर्ष आधी
संशोधनासाठी या पुण्यभूमीत जगातले देशातले ऋषीमुनी आले. ते खरे शास्त्रज्ञ, खरे संशोधक होते. त्यात आमचे गौतम ऋषी मागे नाहीत. या ब्रह्मगिरीवर त्यांनी आपली कर्मभूमी निवडली. प्रश्न त्या काळात अन्न निर्मितीचा होता. या भागात हजारो इंच पाऊस पडायचा, शेती पिकत नव्हती. म्हणून या सर्व पर्वतांवर शेती करण्याचं त्यांचा पहिला उद्दिष्ट, बहुमान त्यांनी मिळवलं. भात पिकाचं संशोधन त्या काळात केलं. सकाळी भात लावायचा, दुपारी कापायचा, संध्याकाळी खायचा, अशी प्रक्रिया ते रोज करायचे. त्यामुळं इथून देशभरात तांदूळ पुरवला जायचा किंवा भूक भागवली जायची प्रतिकूल परिस्थितीमध्ये. त्यात त्यांच्या संशोधनामध्ये अंकोल नावाच्या वनस्पतीच्या फळांचा तेल, बियांचं ते तयार करायचे रोज. आणि बियाणं पेरताना त्या अंकोलचं तेल लावून, कुठलंही आज धान्य जर तुम्ही अंकोलचं तेल लावून, गहू, हरभरा, कडधान्य, कुठे फळं, त्यांना जर त्याचा उपयोग केला तर 12 तासाच्या आत ते फलप्राप्ती देऊ शकतात. म्हणून ह्या संशोधनात आपण खूप मागे आहोत. म्हणून काळाच्या ओघामध्ये ही सारी संशोधनं दृष्टीआड गेली आणि त्याची खंत आज तुम्हा आम्हाला आहे. म्हणून इथे जर काही कृषी विभागातले अभ्यासक लोक आले असतील, त्यांना कळकळीचं आव्हान आहे की त्यांनी अंकोल वृक्ष बघा, खरोखर तो अंकोल आहे का, त्याचं बियाणं शोधा, त्याचं तेल पाडा आणि खरोखर ते तेल गहू, हरभरे, फळं, पिकं किंवा अन्य याला उपयोग करून बघा, त्याचा काय परिणाम होतो ती सत्यता पडताळून बघा. हा एक संशोधनाचा मुद्दा. या पुण्यभूमीत या ऋषीमुनींनी आपलं आयुष्य घालवलं. पाठोपाठ देवलोक आलेत, नवनारायणपैकी नवनाथ आले. इथे त्यांची गंगाद्वारला कार्यशाळा होती. गैनीनाथापर्यंत ही सर्व नाथ मंडळी या पुण्यभूमीत जनतेला प्रशिक्षण देण्यासाठी कार्यरत झाले. आणि 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर भावंड, त्यात निवृत्तीनाथ असतील, ज्ञानोबा असतील, सोपान काका असतील, मुक्ताई असतील, या भावंडांना या कर्मभूमीत प्रशिक्षण देऊन या महाराष्ट्रामध्ये हा संशोधनाचा वारसा त्यांनी या भूमीतून सुरुवात केला. होता करता प्रदीर्घ कालात त्यांनी देशामध्ये खूप मोठं उच्चांक संशोधनाचा करून मूळ ज्ञानेश्वरी लिहिली. तरी त्यांचं वर्चस्व पंडित लोकांना मान्य नव्हतं. इतिहास तुम्हाला माहीत आहे. शेवटी रेड्याच्या तोंडून वेदवाक्य बोलून, पुरुषसूक्त म्हणून त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. त्या गावी आपण येणाऱ्या 3 फेब्रुवारीला त्या रेड्याच्या समाधीला भेटायला जाणार आहोत. पुणे जिल्ह्यात मगाशी आवटे सरांनी त्यातला मनोगतातला काही भाग आपणासमोर थोडक्यात मांडला. म्हणून या साऱ्या संशोधनाच्या बाबी अध्यात्मातून, सामाजिक कृतीतून, कर्तृत्वातून जनतेपर्यंत पोचवणं काळाची गरज आहे. असे खूप ऋषीमुनी, थोर सत्पुरुष या पुण्यभूमीला लाभले.
कालांतरानं गंगेचं अवतरण झालं. गौतमांचं वर्चस्व ऋषीमुनींना सहन झालं नाही. आजही समाजामध्ये चांगलं काम करणारी माणसं आहेत, त्यांचं चांगुलपण सर्वांनाच भावेल अशातला भाग नाही. म्हणून काही ऋषींनी गौतमाकडून गोहत्या घडावी असं नाटक केलं. शेतात गायी आल्यावर पिकाच्या संरक्षणाप्रित्यर्थ त्याने एक भाताची काडी फक्त गायीला हाकलण्यासाठी अंगावर टाकली. आता भाताच्या काडीनं कुठं गाय मरेल का? असं कधी घडणार नाही, पण घडलं. त्या भाताच्या काडीनं ती गाय मृत्यूपंथाला गेली आणि सारे ऋषी बोंबाबोंब, गौतमानं गाय मारली, गौतमानं गाय मारली. ब्रह्महत्येचं पातक निवारण्यासाठी पुन्हा त्या गौतमांना शिवाकडे जावं लागलं. कृपाप्रसाद मिळवताना स्वर्गीय गंगामाई भूतलावर आणण्याचा खूप खटाटोप केला, पण त्या यायला मुळात तयार नव्हत्या. गंगामाई भूतलावर यायला अजिबात तयार नव्हत्या. तीनदा आल्या, तीनदा वापस गेल्या. मी या भूतलावर येणार नाही. शेवटी भगवान शिवांनी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन ब्रह्मवादिनी गंगामाई या ब्रह्मगिरीवर आल्या. खूप मोठा इतिहास या भूमीत साक्ष देत आहे. जी गंगामाई देवांचा उद्धार करते, ऋषीमुनींचा उद्धार करते, आपण तर मानव आहोत. म्हणून या तमाम मानव जातीचा उद्धार होण्यासाठी सगळ्या तीर्थयात्रा केल्या तर त्र्यंबकला यावंच लागतं. तुम्ही 4 धाम करा, 8 धाम करा, अनेक धाम करा, पण तुम्ही आलेले आणि बसलेले एवढे भाग्यवान लोक आहेत की दर महिन्याला या पुण्यभूमीत येण्याचं भाग्य सामान्य माणसाला नसतं, ते असामान्य लोकांना. ही साधी बाब नाही. म्हणून आपण प्रतिमहा येणारी सामान्य माणसं आहोत, ती सामान्य नाही. काहीतरी मागचं पुण्याचं गाठोडं आपण घेऊन आल्याशिवाय ते अनुभूतीत उतरत नाही. म्हणून या साऱ्या बाबींचा परामर्श घेऊन या पुण्यभूमीमध्ये आपल्या हातून राष्ट्रकल्याण व्हावं, मानव कल्याण व्हावं. आपण आपल्यासाठी न जगता जनतेसाठी जगावं, ही सद्भावना घेऊन पारमार्थिक चिंतन आपल्या हातून व्हावं, यासाठी हा सर्व खटाटोप. म्हणून ही शिकवण ज्ञानेश्वर भावंडांनी या महाराष्ट्राला विचारवंतांपर्यंत निमित्तानं पोचवली. त्यांचीच ही पुण्यभूमी आणि संत निवृत्तीनाथांची संजीवन समाधी याच पुण्यभूमीमध्ये आहे, हे आपणाला माहीत आहे. या सर्व बाबी आपल्या स्मरणात असू देण्यासाठी आणि पुढील पिढ्यांना समजण्यासाठी माहीत असणं आवश्यक आहे. यावर खूप किती बोललं तर ते अपूर्णच आहे. मराठीत यावर बोलायला शब्दच नाही. तथापि आपल्या जीवनक्रमामध्ये आपल्या पुढील पिढ्यांकडून या देशाची सेवा घडावी, ती सर्व प्रकारानं घडावी. म्हणून या कार्यानं परमेश्वरानं एकच व्यक्तीजवळ सगळं विद्यादान किंवा ज्ञान दिलेलं नाही, त्याचं वाटप केलेलं आहे मोठ्या प्रमाणात. 100 रुपयाचा 1 पैसा 100रांपर्यंत पोचला तर तो रुपया तयार होतो. त्याप्रमाणे विश्वात असणारं विविध प्रकारचं ज्ञान
ते जर आपण संघटित केलं तर त्याची परिणिती खूप मोठ्या प्रमाणात आपणाला अनुभवायला मिळेल. त्यातलाच एक भाग म्हणून या कार्यानं अनेक विभागांचं ग्राम अभियान सेवेकऱ्यांचं गाव पातळीवर पोचायला तीच एक संधी दिलेली. परमेश्वरानं ज्ञानाचं विभाजन केलेलं आहे, विभागणी केलेली आहे. म्हणून मूलभूत बाबीकडे वळताना आज समाजात जी नवी पिढी आहे तिला घडवण्याचं काम गुरुजन करतात, वय 5 ते 18. म्हणून ही पिढी आदर्श नागरिक निर्व्यसनी व्हावी, आदर्श सेवेकरी व्हावेत, ही जिम्मेदारी गुरुजनांवर या कार्यानं दिलेली आहे. आज आपल्यामध्ये गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून मूल्य शिक्षणात आपण जे काही काम करत आहात ते व्यापकपणे ते पोचवावं म्हणून आपण गाव तेथे संस्कार केंद्र आणि घर तेथे सुसंस्कारित सेवेकरी हा 18 सालचा नारा आहे आणि आपणाला आता करावंच लागणार आहे. म्हणून या देशाची नवी पिढी घडवणं, सुसंस्कृत करणं, सदाचारी बनवणं, ती निर्व्यसनी बनवणं, पुंडलिकाप्रमाणे मातृपितृ भक्ती त्यात असणं अशी बनवणं, ही या गुणांची महती आहे. हा ग्राम अभियानातला मूळ पाया आहे. पुढचे विभाग प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक आहेत. पैकी आपण बहुसंख्येनं स्थानिक पातळीवर सेवा म्हणून, विनामूल्य म्हणून, कुणाचाही मोबदला न घेता आपला स्वतःचा वेळ त्या कामी खर्ची घालणारे, प्रश्न उत्तर मार्गदर्शन करणारे प्रतिनिधी आलेत. त्यांनी आपला परिचय द्यावा. प्रश्न उत्तर मार्गदर्शन विभाग. धन्यवाद. हा एक पारमार्थिक आनंद आणि ऊर्जा देणारा भाग आहे. म्हणून अजून खूप हातांची गरज भारतासह जगाला आहे. आपण तसे संख्येनं कमीच पडत आहोत. पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आणि कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय देताना आज जनतेमध्ये खूप मोठं नैराश्य निर्माण होत आहे. खूप मोठं. मी त्याला मराठीत शब्द नाही. विवाह मंडळामध्ये बघितलं, मुलांची संख्या जास्त आणि मुलींची कमी. कलियुगामध्ये, मागच्या युगांमध्ये अशी कधी परिस्थिती नव्हती. आता उलटं झालंय. त्यातले त्यात जेवढे शेतकरी कुटुंब मुलं आहेत त्यांना कोणी मुली देत नाही. कारण शिक्षण क्रमात मुली आघाडीवर आहेत, मुलं पिछाडीवर आहेत. 12वी नंतर मुलं फार पुढे काही प्रगती करतात अशातला भाग नाही. मुलींनी मात्र शिक्षणात खूप जोरदार आघाडी पत्करलेली आहे. पण कौटुंबिक जीवनामध्ये त्या तोडीची स्थळं मिळणं हे आज दुरापास्त आहे. हे वास्तव आहे. यावर जगात कोणाकडे उपाय नाहीत. म्हणून यासाठी समाज प्रबोधनाची नितांत जरूर आहे. म्हणून या समाज प्रबोधनात विवाह मंडळ कसं चालवावं, कसं करावं. उद्या मुलांना मुली मिळणार नाही, त्यातून अनेक प्रकारचे अनर्थ समाजामध्ये घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय संस्कृती 4 पुरुषार्थावर उभी आहे: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि या 4ही पुरुषार्थांवर ग्रस्ताश्रमी माणूसच नियंत्रण ठेवू शकतो, हे वास्तव आहे. म्हणून या साऱ्या बाबींवर या कार्यानं मूलभूत बाबींकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी हे ग्राम अभियान गावापर्यंत पोचवायचं ठरवलेलं आहे.
म्हणून आपण गाव पातळीवर या कार्यातले जे मूलभूत विचार आहेत ते आपण कृपया पोचवावेत. परंतु गेल्या 60 वर्षात या कार्यातून अजून कोणाचाही, या कार्यातून ज्यांचे विवाह झाले, ज्यांनी हुंडा घेतला नाही, अशा विवाहांबाबत जर आपण मोजकं बोललो, अजून कोणाचाही घटस्फोट फारकती झालेला नाही. मागील महिन्यात आमच्याकडे 10 न्यायाधीश आले होते, जिल्हा न्यायाधीश. डोक्याला हात लावून त्यांनी पहिली थोडीशी नाराजी व्यक्त केली. आमच्या कोर्टामध्ये नोंदणी विवाह होतात, न्याय मान्यता, नशीब 6 महिने ते विवाह टिकतात. नशीब 6 महिन्यानंतर तेच लोक वादी प्रतिवादी होऊन आमच्याकडे घटस्फोट मागायला येतात. आम्ही काय करायचं म्हणले हे विचारण्यासाठी ते भयानक घटस्फोटाचं वाढतं प्रमाण त्यांनी सांगितलं. या नोंदणीकृतमध्ये 90% घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून समाजामध्ये खूप मोठी अस्थिरता आणि त्यातून पुढच्या अनर्थजनक अप्रिय बाबी कमी होण्याऐवजी वाढत आहेत. हे वास्तव आहे, यावर कोणी बोलत नाही. म्हणून यावर एवढाच पर्याय आहे की जर आपण शांतपणे हे ग्राम अभियान जनतेपर्यंत समजून सांगितलं तर निदान अप्रिय घटना तरी टळतील. तेवढं फार झालं. स्वास्थ्याकडे नेण्यासाठी या साऱ्या बाबींची खूप आवश्यकता आहे. म्हणून उद्याच्या भविष्यकाळात घटस्फोट होऊ नये म्हणून, फारकती होऊ नये म्हणून त्यावर उपाययोजना या कार्यानं आमच्या गेल्या शतकात जुन्या लोकांनी वधूवर परिचय मेळाव्यातून वधूवर कसे ओळखायचे ही सूत्र त्यांना माहीत होती. सही निशाणी डाव्या हाताचा अंगठा, अनाडी माणसं. परंतु आचरणावरून, राहणीवरून, चालण्या बोलण्यावरून ते अचूक माणसं ओळखायचे. वधू परीक्षण आणि वर परीक्षण आम्ही नेहमी सांगतोच. त्या वधूच्या बाबत वधूला 10 पावलं चालायला लावायचे. चालताना सहजगत्या उजवा पाय पुढे पडत असेल, हातापायाची बोटं सरळ असतील, डाव्या पायाची करंगळी खूप आखूड असेल, अशा मुली नाकारल्या जायच्या. पायाचा अंगठा आणि शेजारचा नंबर 2चा बोट अंगठ्यापेक्षा जरा पुढे असेल, अशा मुली करायच्या किंवा नाही ते आमची जुनी माणसं गोंधळात पडायची. का? अशा मुली सासूच्या डोक्यावर मिरे वाटतात. आणि ही जी शास्त्र आहेत अजून कोणी खोटी ठरू शकलेलं नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणून या बाबी साधू संतांनी प्रबोधनात समाजापर्यंत पोचवल्या. तसं म्हटलं तर आमचे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज कधीच शाळेत गेले नाही, ज्ञानेश्वर भावंड कधीच शाळेत गेले नाही, एकनाथ महाराज कधीच शाळेत गेले नाही, रामदास स्वामी कधीच शाळेत गेले नाही. पण आम्ही असं म्हणणार नाही तुम्ही मुलांना शाळेत पाठवू नका म्हणून. शाळेत काय दिवे लावतात आणि किती तास शाळा चालतात वर्षातल्या हे न बोललेलंच बरं. परंतु काही दिवसापूर्वी दिल्लीचे एक सेवानिवृत्त मोठे अधिकारी, त्या शिक्षण विभागाचे सेक्रेटरी नाशिकला आले, दिंडोरीला आले. त्यांनी आपली कळकळ व्यक्त करताना सांगितलं आजच्या परिस्थितीवर, या भारतात जर शिक्षण बंद केलं तरच ह्या भारताचा विकास होईल म्हणले. हे फॅशन म्हणून पूर्वीचे साखर सम्राट आता ते शिक्षण सम्राट झालेले आहेत. एका शब्दात त्यांनी शिक्षणाची व्याख्या सांगितली. फार थोडी माणसं त्या गुणवत्तेला पात्र आहेत. वास्तव जे आहेत ते मांडणं आमचं काम आहे. म्हणून या साऱ्या बाबींकडे
आज कॉन्व्हेंटमध्ये आईला आई, बापाला बाप कोणी म्हणत नाही. आणि विवाहानंतर हीच मुलं पालकांना वृद्धाश्रमात पाठवतात. हे वास्तव आहे. मग हे शिक्षण कशासाठी आहे? ज्ञानासाठी आहे का स्वैराचारासाठी आहे? याचाच अर्थ न उमजल्यामुळं समाजामध्ये ही दुही तयार झालेली आहे. म्हणून आपणाला या सर्व बाबींवर सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून या अंधारावर प्रकाश टाकता येईल का? म्हणून एक त्यांना विजेचा प्रकाश त्यांच्या हातात हा दिलेला आहे. त्याला संस्कार असं म्हणतात. पुढचा विभाग या कार्याचा कृषीनंतर, कृषीचे सुद्धा अजून खूप नैराश्य आहे. या राज्यामध्ये कृषीची विद्यापीठं कमी नाही, परंतु दुर्दैवानं एकाही कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातच नाही गेल्या 72 वर्षात. मुळात प्रवेश नाही. मग ती कोणासाठी आहे? हाही प्रश्न विचाराधीन आहे. नेते मंडळी अजून त्या कृषी क्षेत्रात पोचलीच नाही. शेतकरी संघटना म्हणवणारे फार मोठं अधःपतन कृषीबद्दल अजूनही घडत आहे. त्यावर किती लेख लिहिले, बोललं अपूर्णच आहे. पुढचा विभाग या ठिकाणी आरोग्य संविधान डॉक्टर लोक आलेले आहेत. त्यांनी उभं राहून या देशाचं आरोग्य अबाधित राहण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणं आवश्यक आहे. कारण आज अनारोग्य धोक्याच्या पातळीवर आहे. तुम्ही बघा, दिंडोरीला इथे प्रति आठवड्यात किमान 400-500 रुग्ण एकट्या कॅन्सरचे येतात. ताटातून परत आलेले, अन्यत्र परत आलेले. हे वास्तव आहे. आणि त्यांच्यासाठी या डॉक्टरांनी एक संजीवनी आणलेली, तिचं नाव सप्तरंगी आहे. ती दाखवा. या सप्तरंगीनं अशी किमया करावी, न बरा होणारा कॅन्सर या सोप्या पद्धतीनं बरा होतो. हे वास्तव आहे. आतापर्यंत काही लाखावर रुग्ण जी बरी झाली त्यांची नावं नोंदणी यांच्याकडे केलेली आहे. म्हणून ही सप्तरंगी तिचा काढा आहे. त्याचा वापर सामान्य लोकांसाठी ही संजीवनी देणार आहे. म्हणून याचा आपण वापर दिवसभरात 4-5 वेळेस हा काढात, आता ही वनस्पती पाण्यात घासून आपण घेणं, याला दवा आणि दुवा देणं असं म्हणू. दुसरी दवा रानभेंडी आहे. ही रानभेंडी मधात घासून रुग्णाला दिली. जिभेचा, घशाचा आणि रक्ताचा कॅन्सर सुमारे महिन्याभराच्या आत ठणठणीत बरा होतो. काही करायची गरज नाही. तिसरी दवा वेखंड आहे. ज्यांना गाठीचे कॅन्सर आहेत त्यांच्यासाठी हे रामबाण आहे. गाईच्या गोमूत्रात घासून गरम करून तो लेप गाठीवर लावला, शरीर बाह्य, आणि पोटात गाठी असतील तर ते पोटातून घेतला. मोजून 3 आठवड्यात गाठीचे कॅन्सर बिना कापाकापीनं बरे होतात. कुठली कापाकापी करू नका, केमो वगैरे घेऊ नका. केमो हे त्याचं उत्तर नाही. उगाच ती मनाची समजूत आहे, पैसे घालवायचं काम आहे. एका केमोचे डॉक्टर लोक 80,000 रुपये घेतात. शेवटचा उपाय नारळ शेंडी आहे. अगदी सोपा उपाय, रुपया लागत नाही होता ना. ही नारळ शेंडी जाळून रक्षा करून, ती रक्षा वस्त्रगाळ करून काचेच्या बरणीत ठेवावी आणि रोज सकाळी एक चहाचा चमचा भरून ती पावडर मधात घेतली. आयुष्यात शरीरात कुठलेही कॅन्सर ती होऊ देत नाही. ज्यांना गर्भाशयाचे आजार आहे अशा भगिनींनी तर ते अवश्य घ्यावं. कुठली कापाकापी करण्याचं प्रयोजन नाही. फक्त त्याला काही आयुर्वेदानं पथ्य सांगितलेली आहे. ती पथ्य जर आपण पाळली, त्यामध्ये पहिली पथ्य आजार निर्मिती करणारी वांगी आहेत. चुकूनही घरात वांगी आणू नये चंपाषष्ठीशिवाय. दुसरं आहे उडीद. तिसरं आहे
मक्याचं कणीस गोड लागतं, पण पोटात सगळ्या आतड्यांची नुकसान होते. पाईल्स सारखे मोठे आजार मका आणतो, वांगी आणतो, आणि शेवटचा दावा हिरवी मिरची. सगळे स्पॉन्डिलिसिस हाडं ठिसूळ करण्याचं काम हिरवी मिरची करते, ते नेमकी आम्हाला आवडते. महाराष्ट्राला लोक नावं ठेवतात. ही महाराष्ट्रीयन लोक जेवणामध्ये ढाल तलवारीचं जेवण करतात. ढाल म्हणजे भाकरी, तलवार म्हणजे हिरवी मिरची. आजही मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात ढाल तलवारीचं जेवण करणारी माणसं कमी नाहीत. परंतु हे शरीरशास्त्रानं आज कितपत योग्य आहे? ठीक आहे, पूर्वीच्या कालावधीत गेल्या 100 वर्षात गावठी धान्य, गावठी बियाणं होती. आज विषारी बियाणं आल्यामुळं, बीटी बियाणं आल्यामुळं आरोग्याचा पूर्ण पंचनामा आहे. म्हणून आता शेतकऱ्यांनी स्वतःपुरतं देशी बियाणं खाण्यापुरतं तरी करावं, एखादा गुंठा तरी करावा. ही वेळ सांगण्याची आलेली आहे. शहरानजीक जो भाजीपाला पिकवला जातो तो पूर्ण दूषित आणि विषारी आहे, की ज्यावर रोज विषारी संस्कार, कीटकनाशकं मारली जातात. पण सरकारचं त्यांना खूप मोठा वरद असतंय, माणसं मेली तर चालतील, कंपन्या जागल्या पाहिजे, अशी आजची सरकारची अवस्था आहे. म्हणून या साऱ्या बाबी आणि साऱ्या घटना या देशाला अनारोग्याला कुठे घेऊन जातील सांगता येत नाही. म्हणून यावर वेळोवेळी जर कृषी मेळावे घेतले तरच माणसं निरोगी राहतील. यावर खूप बोलणं उचित नाही. पुढचा विभाग आरोग्यानंतर स्थापत्य तथा वास्तुतज्ञ त्यांनी आपला परिचय देताना वास्तूतून अनेक आजार जन्म घेत आहेत. नाही, काही वास्तू आजारी बनवते. वास्तू दिशा परत्वे बघावी. पूर्वी शिक्षक लोक 4थीपर्यंत दिशेचं महत्त्व सांगायचे. ही पूर्व, ती पश्चिम, ती उत्तर, ती दक्षिण, त्या दिशेचं महत्त्व सांगायचे. आज कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांना जर विचारलं नैऋत्य कोणती, आग्नेय कोणती, सांगता येणार नाही, का त्यांना दिशाच राहिली नाही. दिशा नसल्यामुळं दुर्दशा झालेली आहे. म्हणून आधी दिशा असावी. साऊथ वेस्ट ज्याला आपण नैऋत्य म्हणतो ती यमाची आहे, आणि चुकून त्या दिशेला जर प्रवेशद्वार असेल, स्वयंपाकघर असेल, देवघर असेल, तळघर असेल, पाण्याची टाकी असेल, प्रवेशद्वार असेल, इतिहास संपला समजायचा जीवनाचा. या देशामध्ये अनेक जणांच्या आत्महत्या 302 घडण्याला ही दिशा पुरेशी आहे. खूप तपशिलात बोलायचं सांगायचं असेल तर आपला ज्ञानदान 1 आणि 3 वाचा. या कार्यानं या अनेक घटना बघितलेल्या आहेत. अनेक मोठ्या महानेत्यांना, मंत्र्यांना चिठ्ठ्या दिलेल्या होत्या, ही वास्तू बदला, असं करा. ज्यांनी ऐकलं त्यांचं भलं झालं, आणि ज्यांनी ऐकलं नाही त्यांची हत्या झाली. असे अनेक उदाहरणं पुराव्यासह या कार्यानं दिलेली आहे. तपशील न बोलतो या साऱ्या बाबींचा धावता परामर्श जर आपण घेतला तर वास्तूतून आजार निर्माण व्हायची जी स्पष्ट कारणं आहेत ती डोळसपणे या कार्यानं दिलेली आहेत. आणि आमचे सर्व आर्किटेक्ट, इंजिनियर लोक त्याचा अभ्यासक आहे. आग्नेय दिशेला पाण्याचा नळ असणं महावाईट, आजारपण निर्माण करणारं, किंवा तो कुटुंब प्रमुख किती चांगला वागला तरी लोक त्याची बदनामी करते. अशा घटना आग्नेय दिशेला घडत असतात. त्याच्या शब्दातच आग्नेय आहे, पाणी हा त्याचा शत्रू आहे. म्हणून या साऱ्या बाबी सातत्यानं या कार्यातून ही मंडळी आपणापर्यंत सांगायला संधी देत आहे. पुढचा विभाग या कार्याचा कायदेशीर सल्लागार म्हणून आमचे वकील आणि न्यायमूर्ती लोक आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय देताना आज आपल्यामध्ये
हायकोर्टाचे आमचे काळेसाहेब आलेले आहेत आणि थोड्या वेळानं सत्र संपल्यावर आमच्या सगळ्या वकील वर्गांनी काळेसाहेबांशी भेट घ्यायची आहे. त्यांनी काहीतरी महत्त्वाचं काम तुमच्यासाठी आणलेलं आहे. म्हणून सत्र संपल्यावर त्यांनी कार्यालयात जमावं, विचारविनिमय करावं आणि पुढील कार्यासाठी सेवेकऱ्यांना आमचा एक स्वार्थ आहे काळेसाहेब, आमच्या सेवेकऱ्यांना कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येऊ देऊ नका असं काम करण्यासाठी ती मीटिंग आहे. कारण तुम्हीच सांगता की शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये आणि ही गोष्ट खरी आहे. म्हणून त्यासाठी आपल्या कार्यातले जे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आणि कायदेशीर सल्लागार म्हणून वकील मंडळी आहेत, त्यांनी दरमहा एकत्र येणं, विचारविनिमय करणं, भारतीय कायद्यांची अंमलबजावणी करणं आणि ब्रिटिश कायदे हाकलून देणं ही काळाची गरज आहे. आज देशामध्ये 90% जे कायदे आहेत ते ब्रिटिशांचे उष्टे कायदे आम्ही वापरत आहोत. खूप तपशिलात बोलणं यावर उचित नाही, परंतु त्याची गरज आहे. म्हणून पूजनीय टिळकांनी गीतेच्या 14व्या अध्यायातल्या ब्रह्मसूत्रातून गीता रहस्याला जन्म दिला. तरीसुद्धा अजून गीता रहस्य लॉमध्ये किंवा शिक्षण क्रमात आलाच नाही असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. विषयांतर न करता पुढचा विभाग या ठिकाणी मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींकडे दिलेला आहे. ज्या भगिनी या क्षेत्रात काम करतात त्यांनी उभं राहून आपला परिचय व्यक्त करावा. हा माघ महिना आहे. या माघ महिन्यात येणारे सणवार आहेत, व्रतं आहेत, वैकल्य आहेत, त्याची आतमध्ये दरबारात मांडणी केलेली आहे सुबक. परवा चंद्रग्रहण आहे पौर्णिमेला. चंद्रग्रहणाबद्दल बरीच काही कुतूहल आहे अनेक कुटुंबियांचं. 31 तारखेला दुपारी 1 वाजता वेदारंभ सुरू होतो. शास्त्रोक्त कारणास्तव वेद पाळावे लागतात. त्यात विकलांग, आजारी, वृद्ध यांचा अपवाद असेल. म्हणजे यांच्यासाठी फक्त 3 तास पाळणं पुरेसं आहे. तथापि 8 वाजून काही मिनिटांनं ते ग्रहण संपतं. इथे फळ्यावर तो ग्रहण कालावधी चित्र काढून देतो आणि तेवढ्या वेळेत ज्यावेळी ग्रहण सुरू होतं त्यावेळी आपण स्नान करून ग्रहण संपेपर्यंत आबालवृद्धांनी ही सारी स्तोत्र मंत्र जशी आपण भांडी घासून उजळतो तशी मनाला आलेली मलिनता उजळण्याचं काम चंद्र सूर्य ग्रहणात त्याला मंत्र उजळणं म्हणतात. म्हणजे घासणं. मनाचं इंधन मंत्र आहे. म्हणून आपलं मन स्वच्छ करण्यासाठी या मंत्रांची नितांत जरूर आहे. म्हणून देशातील आबालवृद्धांनी किमान त्या काळात गायत्री मंत्र म्हणावा, मृत्युंजय म्हणावा, नित्यसेवेत असणारे प्रमुख मंत्र तरी आपण किमान तेवढ्या वेळेत म्हणावेत. म्हणजे आपली मनाची मलिनता जी आहे ती निश्चित निघून जाईल. आता तुम्ही एक प्रश्न विचारणार आहात, ती ग्रहण कालात 6 वाजता आरती कशी करायची? फोनवर व्हॉट्सअपवर बरेच लोक ऐकून ना ऐकून विसरून पुन्हा विचारपूस करतील. परंतु जे उपक्रमाला आपले कान डोकं बरोबर घेऊन येतात त्यांना विचारण्याची गरज नाही. म्हणून त्यांनी 6 वाजता त्या दिवशी स्वामींना अन्नाचा नैवेद्य न दाखवता फळं किंवा मिठाई, खडीसाखर याचा नैवेद्य त्या दिवसापुरता दाखवावा आणि ग्रहण सुटल्यानंतर परत स्नान करून
ज्यांना शक्य आहे त्यांनी देवपूजा, मूर्तीची टाक यांना स्वच्छ करून पूजा करून घ्यावी. या साऱ्या बाबी यथा देहे तथा देवे या उक्तीप्रमाणे आपण कराव्यात. म्हणून मराठी अस्मितेमध्ये येणारे सण आहेत, व्रत आहेत, वैकल्य आहेत, कुलधर्म आहे, कुलाचार आहे, गोत्र आहे, देवी आहे, खंडोबा आहे, ही माहिती होण्यासाठी आज आपण बहुचर्चित क्षात्रधर्माचं जे प्रकाशन केलं आहे ते यासाठी. या ग्रंथामध्ये गेल्या 35 वर्षापूर्वी महाराष्ट्रीयन आणि भारतीय लोकांची आडनावं, गोत्र, देवी, खंडोबा लग्न जमवताना सगोत्री विवाह करू नये, ब्लड ग्रुपसह काही शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक ज्या बाबी आहेत त्या ऋषीमुनींनी पडताळलेल्या होत्या आणि त्या आधारावर भिन्न गोत्र म्हणजे वंशवृद्धी हे त्याचे संकेत होते. म्हणून या क्षात्रधर्मामध्ये उभयतांची आडनावं, गोत्र, देवी, खंडोबा याचा समावेश आहे. आता यात एक अपवाद आहे. काही लोकांनी गेल्या शतकात आपली आडनावं बदलवली, ती त्यात नसणार. गावांची आडनावं त्यात नसणार. काही लोकांनी आपली गावाची आडनावं लावून दिली, औरंगाबादकर, नाशिककर किंवा गावाचं नाव आणि पुढे कर. त्यामुळं ती नावं यात मुळीच येणार नाहीत. म्हणून याला जुन्या रेकॉर्डमध्ये आपली कुळं काय होती तिथं थोडा शोधबोध रेकॉर्ड रूममधून घ्या 100 वर्षापूर्वीच्या. त्याचप्रमाणे पाटील हे आडनाव नाहीत. पाटील हा हुद्दा आहे, देशमुख हा हुद्दा आहे, जोशी, कुलकर्णी हे हुद्दे आहेत, ही आडनावं नाहीत. हे पहिलं आपण जाणून घ्यावं. म्हणून त्यांनी कुळाकडे वळावं आणि त्या कुळाचा अभ्यास करून त्याप्रमाणे आपले कुलधर्म, कुलाचार त्याचं आचरण करताना तुम्ही कुठल्याही तीर्थक्षेत्रात गेलात की पुरोहित लोक तुम्हाला विचारतात, तुमचं गोत्र कोणतं? रामा शिवा गोविंदा माहीत नाही. कश्यप लावून आम्ही मोकळे होतो. कश्यप म्हणजे कॉमन झालं, ते सामुदायिक झालं. म्हणून ते अनामत खात्यावर सेवा रुजू होते, खात्यावर होत नाही बँकेच्या. तर अशा पद्धतीनं आपण या साऱ्या बाबी क्षात्रधर्मातून ती जर पानं चालली, नव्या पिढ्यांपर्यंत पोचवली, तर आपली जी स्मरणिका किंवा दैनंदिनी आहे हिचं पहिल्या पानावर आपली ओळख परिचय करताना त्यात पुढच्या पिढ्यांना समजलं पाहिजे अमुक आडनाव, अमुक गोत्र, अमुक देवी, अमुक खंडोबा हे पहिल्या पानावर आपण स्मरणिकेत लिहावं. म्हणून ही स्मरणिका आपल्याला प्रतिवर्षी आपल्यापर्यंत येण्याचं हे प्रयोजन. आणि ती लिहायची सवय असावी. रोज किर्द, बैठी किर्द पूर्वी लिहायची. आमच्या इथे बनसोडे काका बसलेत, ते रोज रोज किर्द लिहितात. काय झाली ती घटना. म्हणजे अशी सवय सर्वांना जर असली तर कधी काळी तुमच्या पुढच्या पिढ्यांनी ती स्मरणिका चालली, त्यांना केवढा आनंद होईल. म्हणून या साऱ्या बाबींकडे आपण खूप बारकाईनं अभ्यास करावा. विषयांतर न करता आपण मराठी अस्मितेत किती बोललो तेवढं थोडं आहे. परंतु कालच स्वराज्य प्राप्ती दिनाच्या निमित्तानं आपण काही सेवा रुजू करू शकलात. भारतामध्ये 26 जानेवारी 15 ऑगस्ट या लोकशाही सणानिमित्तानं भारत मातेचं पूजन, तिचा विसर पडू नये, या देशाचं संरक्षण, या देशाचं सौभाग्य हे सारं भारत मातेच्या हातात आहे. म्हणून या देशातल्या 150 कोटी लोकांनी 1 तास जर एकत्र आले वर्षातून, आम्ही म्हणतो गंगेत घोडण आलं,
एका तासासाठी एक विचारात जर एक सारी फुलं एका दोऱ्यात ओवली, त्याची खूप पुष्पमाला मोठी तयार होईल आणि भारत मातेच्या चरणापर्यंत ती पोचवता येईल. याचा अर्थ असा, या 150 कोटी लोकांनी या देशाचं चिंतन करताना एकात्मता, राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी सप्तशती, स्वामी चरित्र, रुद्र याचे जर पाठ केले, एका दिवसात 150 कोटी पाठ एका दिवसात होतील की जे तुम्ही 10 वर्ष करू शकत नाही. योजक तत्र दुर्लभ. ज्यांना देशासाठी वेळ द्यायचा आहे त्यांनी 1 तास दिला तरी पुरेसा आहे. म्हणून आपण सर्वांनी, आबालवृद्ध माता भगिनींनी याचं औचित्य ठेवून अब्जचंडीकडे आपली मनं वळवताना देशामध्ये असं एकही कुटुंब नाही की ते अगदी अलबेल आहे, आबादित आहे, सुखी आहे, असं कोणी नाही. देवानं सब काम बराबर दो कदम बराबर असं केलेलं आहे. सर्वांना काही टक्के दुःख भोगावीच लागतं, कोणी असो, देव असला तरी. त्याचा सारासार विचार केला तर वर्षभरात जर आपण एक 100 पाठ स्वामी चरित्र, सप्तशती आणि रुद्राची केली किंवा महिमनाची केली, तुम्हाला कुठलेही प्रश्न कुटुंबासाठी विचारण्याची वेळ कोणाकडे येणार नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपल्या कुटुंबात जेवढे सदस्य आहेत त्यांनी फावल्या वेळात आपलं कर्म करून काही तासाभराचा वेळ पारमार्थिक चिंतनासाठी राष्ट्रसेवेमध्ये द्यावा, हे कळकळीचं सांगणं आहे. म्हणून हे विचार आपणाला सर्वांपर्यंत पोचावेत. त्यासाठी हे ग्राम अभियान आपणापासून देशापर्यंत आपणाला सर्वत्र पोचवायचं आहे. आपण परवा रामेश्वरला बघितलं, तिथे संबंधित नेते आम्हाला इथे स्वामींचं केंद्र उभं करायचं आहे, आम्ही जागा द्यायला तयार आहोत. ते मुरलीधरन म्हणाले. अहो, हे सगळं खरं आहे. केंद्र काढणं सोपं आहे, ते चालवायचं कोणी? मार्गात येणं फार सोपं आहे, निघून जाणं त्याच्यापेक्षा सोपं आहे, टिकून राहणं हे अवघड आहे. म्हणून या साऱ्या बाबी आव्हान ठरणाऱ्या आहेत. म्हणून त्यासाठी माणसं खूप घडवावी लागतात, त्याची कार्यशाळा घ्यावी लागते, तेव्हा कुठेतरी माणसं थोडीफार घडतात. घडलेली माणसं कितपत टिकतील याची गॅरंटी भविष्यकाळाला आहे की नाही माहीत नाही. म्हणून या साऱ्या बाबी खूप आव्हानातल्या आहेत आणि ते आवाहन कलियुगानं आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे. म्हणून त्यासाठी हा सर्व जो खटाटोप आहे, हा खूप मोठा लष्कराच्या भाकरी थापण्याचा खटाटोप आहे, वादळात दिवा लावण्यासारखा आहे. जगात आणि देशामध्ये स्वैराचाराचं वादळ घोंगावून राहिलेलं आहे आणि तिथे तुमची पंथी तग धरून ठेवणं ही कसोटी आहे.